हाँ गुरु आला का? ये दमला रे बा. ऐ राधिका नाही आली का? राधिका कुठे आहे? नाही माहिती. बरं रागवते. हा थकला का? घे पाणी पी. थकला असेल ना बा. चहा मांडते बरं तुझ्यासाठी. घे. चहा नकोय आई. का रे? खाऊन बरे एवढं चिडत आहे रे? दमला का? गुरु त्यासाठी एक आनंदाची बातमी सांगू का? पा बरं तू चिडणार नसशील तर सांगते. काय आता? आज का नाही जोशी गुरुजी घरी आले होते बरं. कशाला? अरे ती पत्रिका पाहतात का नाही? ते जोशी गुरुजी ज्योतिषावर एकदम दांडगा अभ्यास आहे बरं त्यांचा. आई तुला मी किती वेळा सांगितलंय हे ज्योतिष पत्रिका माझा विश्वास नाहीये ग. असं काही नसतं खरं. मानण्यावर आहे बाप्पा. आता मानलं असतं देव नाही तर दगड. काही मी दाखवले का नाही पत्रिका तुझी? का म्हणले माहित आहे का? म्हणे थोडे दिवस जरा दिक्कत आहे, थोडे दिवस संकट येतील. आता ही संकट जशी आली आहेत ना तशी चालली जातील. आणि मुळात लग्न मोडणार नाही म्हणाले. नाही तुला हे सगळं इमॅजिन करून बरं वाटतंय ना, मग वाटू दे. पण खरं हेच आहे की पुढच्या 15 दिवसांमध्ये डिवोर्स होणार आहे आणि हे नातं संपणार आहे. नाही ना वा, मा विश्वास आहे ना त्यांच्यावर. ते म्हणले का नाही तो संसार मोडणार नाही, लग्न मोडणार नाही, म्हणजे नाही मोडणार. पाय असं झालं तर दुर्दैवच म्हणावं लागेल माझा. काहून रे असं बोलत आहे? तुझा स्वतःच एक मुलगा आहे विसरते का? तर त्याची जबाबदारी कधी टाळलीये का मी आई? त्याची जबाबदारी टाळलीये का? मला फक्त संसार नकोय. आणि या झाल्या तुमच्या लाडक्या सुनबाई. काहून असं बोलत आहेस बा? नाही त्यांनाच विचार ना. या तुमच्या लाडक्या सुनबाईंनाच विचार काय केलं त्यांनी. विचार सांगा. का चाललं राधिका? का बोलत आहे हा? नाही ही कसली सांगणार आहे आई? ही कुठल्या तोंडानं सांगणार आहे? मीच सांगतो तुला. या तुझ्या लाडक्या सुनेनं, आदर्श सुनेनं शनाया सोबत हात मिळवणी करून मला त्रास द्यायचं ठरवलं होतं. राधिका आश्चर्य वाटलं ना? नाही बाकी वेळेला मोठा आव आणते की कसं शनायामुळे मला त्रास होतो, गुरुनाथ आणि शनायाने माझ्या आयुष्याची वाट लावलीये, माझं सगळंच कसं वाईट चाललंय, 4 टाळकी जमवायची आणि आसवं ढाळायची, सतत आपला सिंपती गोळा करत बसायची, हेच चाललं होतं ना तिचं. तिने काय केलं माहिती? ज्या शनायावर एवढा राग होता ना त्याच शनायाबरोबर हात मिळवणी केली आणि गेले काही दिवस माझ्यावर पाळत ठेवून माझा पाठलाग करत एक एक कट कारस्थान माझ्या विरुद्ध करायला सुरुवात केली. नाही एवढाच राग होता त्या शनायाबद्दल तर परत जाऊन तिच्याशीच हात मिळवणी करायची. वा केली हात मिळवून. त्यात काय इतकं? मला आता या विषयावरती बोलायचं नाहीये, नंतर बोल. पाहिलं माझ पाहिलं मगरुरी पाहिली. का बोलत आबा तुम्ही? मला काही कळत नाही. मला कळेल असं बोल बा राधिका. तुम्ही माझ्या मागे काही कारस्थानं करायची ते मी खपवून घ्यायचं. मग मी हे केलं तर काय बिघडले त्यात? आई अहो महाडिकांना हाताशी घेऊन राधिका मसाले विकायला निघाले होते हे जवळजवळ. राधिका मसाले माझं आहे, माझं मूल आहे, मी वाढवलंय ते. राधिका मसालेकडे वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना तुम्ही तर याद राखा मी गप्प नाही बसणार. शांत राहा बरं, शांत. नाही मला आज यांच्याशी बोलूच दे. प्रत्येक वेळेला तुमच्या सगळ्या चुका मी मान्य करायच्या, माफ करायचं तुम्हाला, आणि तुम्ही काय करायचं? पुन्हा पुन्हा तेच 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 करत राहायचं. काय केलंय तुम्ही इतक्या दिवसात? काही केलेलं नाहीये. मग मी जर शनायाला हाताशी घेऊन राधिका मसाले वाचवण्याचा प्रयत्न केला तर काय पाप केलंय मी? ए राधिका बाबा नाही, भांडू नका बा, भांडू नका. मग तिला सांग नाही, पाप पुण्याच्या गोष्टी तू नाही करायच्या. राधिका स्वतः काय करते त्याची लाज नाही वाटत? आपल्या नवऱ्यावर पाळत ठेवतेय त्याची लाज नाही वाटत? अगं या हिच्या सगळ्या वागण्यामुळे सगळ्या स्टाफ समोर, ते आनंद, सौमित्र, ज्यांनी सगळ्यांसमोर हसं झालं माझं. ते मी नाही केलंय, ते तुम्ही तुमचं करून घेतलंय. बघितलंस कसं बोलतेय? यशाचा मात चढला हिला. असं वाटतंय सगळं जगच जिंकलं. नाही मला नाही तसं वाटत आहे, पण तुम्हाला मात्र तसं वाटतं. जेव्हा तुम्ही घर सोडून तुमच्या बायकोला मुलाला सोडून त्या शनायाचा हात धरून बाहेर गेलात ना तेव्हापासून तुम्हाला वाटतंय तसं. तुम्ही माझ्या बरोबर प्रतारणा केलीये, पाप तुम्ही केलंय, व्यभिचार तुम्ही केलाय.
शेट तुम्ही खाल्लाय, मी नाही. राधिका तू खबरदार पुढे आला तर. अरे का करून राहिलास तू गुरु? गप्पा बसला. राधिका तुलाही गप्पा बसता येत नाही का? का बरं भांडतात? का भांडू? बस करा, बस करा, बस करा. आई 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 काय होतं आई? तू बस इथे. आई 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 इथे बस. सावकाश बस इथे. सावकाश. आई आई हे घे. पाणी पितेस? आई डॉक्टरला फोन लाव. डॉक्टरला फोन लाव. लवकर. आई शनाया काय झालं? अगं रडते काय? बस बरं जरा बस बस शांतपणे. मला सांग काय झालं ते. मावशी मी तुझ्या आणि केडीपासून एक गोष्ट लपवून ठेवलीये ग आणि ती मला खूप महागात पडली. तरी मी केड्याला म्हंटलच होतं की ही मुलगी आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवते. आता बघितलंस ना काय झालं ते. सांग बरं काय झालं मला. मी एक दिवस राधिकाला भेटले. पण जर समजा तू आणि मी एकत्र आलो ना तर आपण दोघी जणी मिळून यांना नक्कीच धडा शिकवू शकतो. बोल, आहेस तयार? तू म्हणशील तसंच मी करेन. तू मला मदत करणार आहेस, सगळ्या बातम्या सांगणार आहेस, त्या बदल्यात मी तुला पैसे देणार आहे आणि ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाही. आणि जर का हे कोणाला कळलं मी कधीही पोलिसांना फोन करेन आणि पोलीस तुला घेऊन जातील. कॅरीचा आत्ता जस्ट मला फोन आला होता. कशाला बोलवलंय? शॉपिंग आणि असं फिरायला आणि लंचला. तुम्ही इथे? राधिका तू इथे कशी काय? सरप्राईज. अजून एक सरप्राईज. आई येत वरती, बोलवतात तुम्हाला. कोणासाठी घेतलं तू? कोणासाठी? अथर्वसाठी. काहीतरी नॉर्मल खा ना कधीतरी. नाही नाही छान करते आई. फक्त काय होतं कॅरी बेबी माझी ना अशी विषय आहे की उद्या सकाळी मॉर्निंगला मी येऊन तुला पहिले उठणं लावावं. नाही नाही शनाया काही काय बोलतोस? कसं शक्य आहे? गुड मॉर्निंग मी उठली आहे आणि मी उठणं लावायला ये. तुला चित्रावहिनी आपल्याला बघतीये. तुला इथनं लगेच निघायला लागेल. कुठे? ए इकडे तिकडे बघू नको. आता इथनं निघ फक्त, कळलं? इन्फॉर्मेशन राधिकाला पोचवत राहिलीस. नाही आता झालं तेवढं बस झालं. आता तुझ्या माझ्यामध्ये काही घडू शकत नाही. आपलं ब्रेकअप झालंय असंच समज. गुरुनाथ असं म्हणाला? बघ तू आम्हाला विश्वासात घेतलं असतं ना तर असं सगळं झालं नसतं. आम्ही तुला सेफ केलं असतं. सॉरी ना. अगं वेडी आहेस का? सॉरी बिरी काय? पण तू कशाला त्या राधिकाशी हात मिळवणी केलीस? तुझ्या मनात जराही विचार आला नाही की गुरुला कळल्यावर काय होईल? मला वाटलं कळणार नाही यार. ती राधिका तर चिडलीये. त्यावर गुरुचा ब्लास्ट व्हायचंच बाकी राहिलं होतं. तुला माहितीये मी काय काय केलं त्या राधिकासाठी आणि आता मला म्हणते तुला मनी पण नाही देणार. खूपच वाईट झालं हे. यार मी आता काय करू? एक तर तू आणि केड्या पण नसणार आहे इकडे. मग मी एकटी विदाउट मनी आणि विदाउट कॅरी. ते सुद्धा वाईटच झालं. पण तू रडू नकोस. एक काम कर, पुन्हा त्या गुरुनाथची आणि राधिकाची माफी माग. बघ काय होतं ते. नाहीतर सरळ तुझ्या त्या GPF ला इथे बोलवून घे. हा तसंच करते मावशी. डॉक्टर काही सिरियस नाही ना? म्हणजे आईला बरं वाटेल ना? हे बघा गुरुनाथ, त्यांचा बीपी अतिशय हाय, त्यामुळे आता आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यांचा बीपी मॉनिटर करावा लागेल सर. मी मेडिसिन ते इंजेक्ट केलंय त्यांना. त्यांनीही बरं नाही वाटलं तर तुम्हाला ऍडमिट करावं लागेल.
मेडिसिन घ्या. थँक्यू. द्या. काही गरज नाही. मी बघून घेईन माझ्या आईचं. माझी आई इतकी जर काळजी वाटते ना आपल्या आईची, तर मग नको तेव्हा भांडणं उकळून काढत जाऊ नका. ही वेळ तुझ्यामुळे आली आहे राधिका. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. झालं तेवढं पास झालं. माझ्या आईला अजून जर त्रास झाला तर आई चुकलं माझं. आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला. माफ करा आम्हाला. राधिका काय झालं? राधिका का रडतेस तू? काय झालं अगं? बस जरा इकडे ये. इकडे ये. राधिका अगं काय झालं? का रडतेस? तू मला सांगशील का काही? आईंबरोबर काही वाद झाला का? इतके दिवस सगळं मनात साठवून ठेवलं होतं. स्वतःला खंबीर करण्याचा प्रयत्न करत होते, पण आता नाही सहन होत मला. रेवती, आज तुम्ही माझ्या बरोबर प्रतारणा केलीये. पाप तुम्ही केलंय, व्यभिचार तुम्ही केलाय, शेट तुम्ही खाल्लाय, मी नाही. राधिका तू खबरदार पुढे आलास तर. आई 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 काय होतं आई? तू बस इथं. आई आई मी यांना शन्याबरोबर पहिल्यांदा बघितलं. अजूनही तो प्रसंग आठवला ना तरी डोक्यात तिडीक जाते माझ्या. राधिका, विश्वासाला एकदा तडा गेला ना की तो विश्वास परत मिळवणं फार कठीण असतं. लग्नाने फक्त हे आणि मी नाही जोडले गेले. आई बाबा आहेत, अथर्व आहे. या आमच्या तुटणाऱ्या नात्यामुळे त्यांनाही त्रास होतोय, तेही दुखावले जात आहे. माझा जीव तुटतो अथर्वसाठी. वडील म्हणून काय केलंय ग यांनी? शनाया का फोन करते? नाही बोलायचं मला. अरे परत फोन करते. उचलू का? नाही नको. चल. गॅरी माझा फोन का कट करतोय? आता ह्याला काय झालंय? तिकडे ती राधिका चिडली, इकडे हात चिडलाय. ते ऑफिस मध्ये जाऊन बोलते गॅरी. सर काय हे मॅम अजून किती दिवस सहन करणार आहेत सगळं? आय अंडरस्टँड जेनी, पण आता डिवोर्सची डेट आली आहे ना, फ्रॉम दॅट डे वहिनी जरा जास्तच डिस्टर्ब आहे आणि आपण समजू शकतो. आणि त्या प्रॉब्लेम समजण्याच्या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही, कारण आपण काहीच बदलू शकत नाही. सो ट्रू सर. आपण काय फक्त मॅमला सपोर्ट करू शकतो, तेवढंच आपल्या हातात आहे. हो, आणि हा सपोर्ट आपण त्यांना कायम करू. येस सर. सर सर रिलेशनशिप्स किती डिस्ट्रॉय करून टाकतात ना सर लाईफ. रिलेशनशिप की एक रॉंग डिसिजन. नाही, रॉंग डिसिजन कसं म्हणणार सर?
बिकॉज जेव्हा मॅमने सरांशी मॅरेज केलं तेव्हा सरांचं लव्ह होतं मॅमवर. विथ टाइम सर बदलले. जेनी मी कधीच नाही बदलणार. व्हॉट? म्हणजे मी कधीच माझा लाईफ पार्टनर समोर मी जसा आलाय ना, मी तसंच राहणार आयुष्यभर. आणि मी तिला आयुष्यभर साथ देणार शेवटपर्यंत. कारण तिने पण विश्वास ठेवला असेल माझ्यावर, आणि तो विश्वास मला आयुष्यभर कायम ठेवायचा. आणि तिचा रिस्पेक्ट हा माझा कर्तव्य असेल. आणि शेवटी काय, एम्पथाइज करणं, तिच्या मनात काय आहे, तिच्या मनात जे काय आहे ते समजून घेणं, आणि तिच्या मनात जे काय चाललंय ते तिला देणं. कारण माझ्या आयुष्यात ती खूपच इम्पॉर्टंट असेल. ती, तिची फॅमिली ही माझ्यासाठी माझ्या फॅमिली सारखी असेल. जेनी, काय बघतेस? नथिंग नथिंग सर. सर तुमचे थॉट्स खूप छान आहेत सर. हो, पण मला ना व्यक्त होता येत नाही. भीती वाटते. सर नाहीये गरज एक्सप्रेस करायची. बिकॉज सर आपले थॉट्स, आपले फिलिंग्स जर खरे असतील ना, तर सर ते कळतात समोरच्याला. खरंच? येस सर. आणि सर समोरचा पण त्याला रिॲक्ट होतो सर. ज्या शनायावर एवढा राग होता ना, त्याच शनायाबरोबर हातमिळवणी केली आणि गेले काही दिवस माझ्यावर पाळत ठेवून, माझा पाठलाग करत एक एक कट कारस्थान माझ्या विरुद्ध करायला सुरुवात केली हात मिळवून. त्यात काय इतकं? मला आता या विषयावरती बोलायचं नाहीये, नंतर बोल. पाहिलं माझ, पाहिलं मगरुरी पाहिली. तुम्ही माझ्या बरोबर प्रतारणा केली. पाप तुम्ही केलंय, व्यभिचार तुम्ही केलाय, शेट तुम्ही खाल्लाय, मी नाही. राधिका तू. आई 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 काय होतंय आई? तू बस इथं. आई आई आई, ओ आई. सौमित्र, आई. काय ग राधा, काय झालं? तू रडतेस का? सौमित्र आज राधा शांत होशील का तू? प्लीज प्लीज शांत होशील? या सगळ्या गोष्टी आधी सुद्धा घडून गेल्यात ना. असं नाहीये सौमित्र. अगं मग या सगळ्या गोष्टींसाठी आता मनाची तयारी पाहिजे ना तुझी. मी केलीये, पण आईंचं काय? त्यात तुझी काय चूक आहे राधा, सांग मला. तू काय मुद्दाम घटस्फोट मागतेस का? तुझ्या नवऱ्यानेच वेळ आणली नाही तुझ्यावर. सौमित्र फक्त माझ्यावरती नाही ना आणलीये, अथर्ववर, आई बाबांवरती सुद्धा आणलीये ना. पण यांना हे लक्षातच येत नाहीये, आणि आई सुद्धा हे सगळं मानायला तयार नाही. आणि त्यात आम्ही दोघं जण याच एकाच घरात राहतो. हाच तर प्रॉब्लेम आहे राधा. जोपर्यंत हा गुरु तुझ्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत हा त्रास तुला सहन करावाच लागणार. राधा एक काम करशील, ताबडतोब या घराचे सगळे पैसे गुरुला देऊन टाक. हे घर स्वतःच्या नावावर करून घे आणि या गुरुला घरातून आणि नोकरीवरून हाकलून दे. वा, आले वाटतं सौमित्र मास्तर. छान शिकवणी चाललीये, छान शिकवत आहे राधाला. झालं शिकवून? मी काही शिकवत नाहीये गुरु, ही वेळ तू चांगली आहे. तुझं झालं असेल बोलून तर आता निघ. नाही जाणार, कारण हे फक्त तुझ्या एकट्याचं घर नाहीये, राधाचं पण आहे. आणि ती अजूनही माझी बायको आहे, कळलं ना? त्यामुळे मी सांगणार. एक मिनिट. आई आत आजारी आहे. आता या विषयावर इथे बोललेलं मला आवडणार नाही. सौमित्र प्लीज.
याच्या पुढे जर सौमित्र परत या घरात आई आजारी आहे म्हणून वाचले तू काही तर बघून घेतलं असतं दोघांनाही.